Good morning, my dear students. I, Bhalsingh Mahesh, Principal of Pravara Medical Trust, College of Pharmacy, Shevgaon, welcomes you all for this lecture on topic recruitment, training, evaluation and compensation to the pharmacist. So, my dear student, we are going to start a new chapter of subject drugstore and business management, and in today's lecture we are going to study introduction of this chapter, then the process of recruitment and the process of selection in today's lecture. So first we will see what is meant by recruitment or introduction to this chapter. As my dear student, you know that after completing your diploma in pharmacy, a student pharmacist is required to be register himself or herself register with the स्टेट फार्मसी काउन्सिल. सो विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला महत्त्वाचा चॅप्टर आहे दॅट इज द रिक्रुटमेंट, देन ट्रेनिंग, सिलेक्शन, कंपन्सेशन टू द फार्मासिस्ट. मग आता ह्या रिक्रुटमेंट म्हणजे काय, ज्यावेळेस आफ्टर कम्प्लिशन ऑफ युअर डिप्लोमा इन फार्मसी तुम्ही कुठे ना कुठे जॉब करताल, मग त्याची जी प्रोसेस असेल जॉबला भरती होण्याची, दॅट इज नथिंग बट द रिक्रुटमेंट. मग ती कशी असेल याबद्दलची माहिती आपल्याला आज ह्या चॅप्टरमध्ये पाहिजे आहे. तर ज्यावेळेस तुमचं डिप्लोमा इन फार्मसी कंप्लीट होईल, देन यू आर इलिजिबल टू बिकम अ रजिस्टर फार्मासिस्ट. आणि रजिस्टर फार्मासिस्ट होण्यासाठी काय करावं लागेल, तुम्हाला जे स्टेट फार्मसी काउन्सिलचं ऑफिस आहे त्या स्टेट फार्मसी काउन्सिल ऑफिसमध्ये किंवा स्टेट फार्मसी काउन्सिलकडे तुम्हाला तुमचं रजिस्ट्रेशन करावं लागेल आफ्टर कम्प्लिशन ऑफ युअर डिप्लोमा. देन यू विल बी कॉल्ड ॲज रजिस्टर फार्मासिस्ट. अंडरस्टँड. मग ज्यावेळेस तुम्ही रजिस्टर फार्मासिस्ट म्हणून कन्सिडर केले जातात किंवा ज्यावेळेस तुमचं रजिस्ट्रेशन कंप्लीट होईल, त्यानंतर रजिस्टर फार्मासिस्ट हॅज अ चॉईस फॉर सर्विंग ॲज अ फार्मासिस्ट इन अ गव्हर्मेंट हॉस्पिटल or in ESI dispensary or in the primary health center or in a private nursing home. ज्यावेळेस तुम्ही रजिस्टर फार्मासिस्ट होताल त्यावेळेस तुम्ही यू कॅन अप्लाय फॉर ॲज अन फार्मासिस्ट ॲट अ गव्हर्मेंट हॉस्पिटल, or you can join the ESI hospitals, or you can join the primary health centers, प्राथमिक आरोग्य केंद्र ज्याला म्हणतो आपण प्रायमरी हेल्थ सेंटर्स, or private nursing home. In private hospitals you can join as a pharmacist, or some people can, or some student can work as a salesman in some retail chemist shop. काही जण स्वतःचं रिटेल केमिस्ट शॉप टाकतील किंवा काही जण ॲज अन सेल्समन म्हणून जॉब करू शकतील, or some as employed as a sales representative in a pharmaceutical firm. काही जणांना फार्मास्युटिकल फर्मच्या वतीने रिप्रेझेंटेशन म्हणजेच सेल्स रिप्रेझेंटेशन ते चा जॉब ते करू शकतात. बरोबर. दीज आर द व्हेरियस काइंड ऑफ ऑपॉर्च्युनिटीज दॅट आर अवेलेबल आफ्टर द completion of D Pharm. Some student may go to the higher education, but आजच्या आपल्या लेक्चरचा जो टॉपिक आहे रिक्रुटमेंट आफ्टर कम्प्लिशन ऑफ डी फार्मसी, त्यामुळे आपण बाकीच्या अदर संधी पाहणार नाही. आता सध्याला आपण फक्त पाहू ॲज अन आफ्टर कम्प्लिशन ऑफ डिप्लोमा इन फार्मसी, व्हेन स्टुडंट इज बिकम अ रजिस्टर फार्मसिस्ट, that time he can do a role of pharmacist anywhere in any above mentioned options available. Okay, so the process of recruitment. मग आता याच्यामध्ये जी रिक्रुटमेंट असेल की ज्यावेळेस तुम्हाला प्रायमरी हेल्थ केअर सेंटरला जॉईन व्हायचं आहे, गव्हर्मेंट हॉस्पिटलला जॉईन व्हायचं आहे, किंवा एखाद्या रिटेल फार्मासिस्टमध्ये जॉईन व्हायचं आहे, किंवा एखाद्या कंपनीसाठी सेल्फ रिप्रेझेंटेटिव्ह व्हायचं आहे, मग त्याची जी प्रोसेस असेल दॅट प्रोसेस इज कॉल्ड ॲज द रिक्रुटमेंट. मीन देन रिक्रुटमेंट इज अ प्रोसेस ऑफ एक्सप्लोरिंग द सोर्स ऑफ सप्लाय ऑफ अ require personnel and stimulating the prospective employees to apply for the job in the organization. आपण डेफिनेशन पाहतो रिक्रुटमेंटची. रिक्रुटमेंट म्हणजे काय असतं, रिक्रुटमेंट म्हणजे ही अशी प्रोसेस आहे वेअर द जॉब सोर्स ऑफ सप्लायर्स आर एक्सप्लोर टू द रिक्वायर पर्सन अँड स्टिम्युलेटिंग द प्रॉस्पेक्टिव्ह एम्प्लॉईज to apply for a job in the
organization. This is nothing but the recruitment. Its purpose is to create a pool of candidates from which most suitable person or candidate selected for a job. रिक्रुटमेंट प्रोसेसचा ऑब्जेक्टिव्ह काय असतो की एखादी जागा आहे, एखादी पोस्ट आहे, त्या पोस्टसाठी काय करायचं, सुटेबल कॅन्डिडेट्सना बोलवायचे कशासाठी, फॉर द इंटरव्ह्यू पर्पज, आणि त्यामधून जो ॲप्रोप्रिएट आहे that appropriate candidate did selected for a particular kind of job is called as the recruitment process. The recruitment of a pharmacist is done by central or state government agencies such as Service Selection Board, Staff Selection Board. These are the some government agency. They also select or they also recruit the pharmacist for the job of pharmacist at government hospitals or at primary healthcare centers. These are the various agencies. Then for the job of salesman, recruitment is done either by the owner of the drugstore or the personal department of the pharmaceutical house or the sales manager of the firm. आता हे झालं सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड. सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड कधी फार्मासिस्टचं रिक्रुटमेंट करेल, ज्यावेळेस दॅट फार्मासिस्ट इज गिवन opportunity to serve as a pharmacist in government hospital or in primary healthcare center or in government ESI dispensary. But in case where the appointment or recruitment is there for the private hospital, that time, or a private nursing home or private retail shop, that time the owner of that retail shop is responsible to conduct the recruitment process. And in case if a person or if a pharmacist is appointed as an pharmacist for the as an sales representative for a job, that time the manager of that company, sales manager of that company is responsible for recruitment process. Understand? So there are two sources of recruitment. One is the internal source and second one is the external source. And what we say, internal source and external source, there is a basic difference between these two sources, internal source and external source. आपण याच्याबद्दल माहिती घेऊ, त्यामध्ये तुम्हाला आणखीन चांगल्या प्रकारे त्या गोष्टीबद्दल माहिती कळेल. व्हॉट इज मीन बाय इंटरनल सोर्स? द रिक्रुटमेंट इज डन अमंग द पर्सनल ऑलरेडी पे ऑन रोल ऑफ द ऑर्गनायझेशन. Whenever any vacancy occurred due to some reason, somebody within the organization is either upgraded, transferred or promoted, that time a vacancy is arise and that vacancy is fulfilled among the group of people which are already working in the organization. That time it is called as the internal source recruitment. इंटरनल सोर्स रिक्रुटमेंट म्हणजे काय? ज्या रिक्रुटमेंटमध्ये ऑलरेडी जे लोक तिथं काम करत आहेत ऑर्गनायझेशनमध्ये, जे लोक ऑर्गनायझेशनमध्ये काम करत आहेत, आणि काय होते, ऑर्गनायझेशनमध्ये काम करत असताना त्यांच्यामध्ये त्या ऑर्गनायझेशनच्या लोकांचं प्रमोशन किंवा एखाद्याची बदली झाली, ट्रान्सफर झाली, तर त्या जागेवर दुसरा जणांची भरती होते. दॅट टाईम त्या प्रोसेसला म्हणायचं इंटरनल सोर्स ऑफ रिक्रुटमेंट. येते लक्षात की सपोज एक ग्रुप ऑफ पीपल्स आर वर्किंग 10, आपण असं कन्सिडर करू 10 फार्मासिस्ट वर्किंग करता एका ठिकाणीच, आणि त्यातल्या एखाद्या फार्मासिस्टची बदली झाली, तर त्या जागेवर त्याचं दुसऱ्याचं प्रमोशन केलं. दॅट इज द इंटरनल सोर्स ऑफ रिक्रुटमेंट. देन सेकंड वन इज this method is less costly and it promotes the loyalty among the employees because it gives them the sense of job security and opportunity for the advancement. But it often leads to inbreeding and discourage of new blood entering in the organization. The internal source method it is having some advantages as well as disadvantages. Advantages कोणते? की जी लॉयलिटी, जे लोक ऑलरेडी ऑर्गनायझेशनमध्ये काम करतात त्यांच्यामध्ये इट विल लीड टू इन्क्रीज इन द लॉयलिटी. त्यांच्यामध्ये लॉयलिटी वाढते. का वाढते? की त्यांना माहीत असतं फ्युचर, जर मी चांगलं काम केलेलं आहे तर माझे चांगल्या प्रकारे प्रमोशन होऊ शकतं, चांगल्या प्रकारे आणखीन ऑपॉर्च्युनिटी भेटू शकतात. म्हणून त्याच्यामुळं जे लॉयलिटी असेल ते इट विल इन्क्रीज अमंग द person or student which are employees which are working in the organization. But at the same time disadvantage काय? The new blood
म्हणजे नवीन जे इच्छुक आहेत जॉब करण्यासाठी त्यांना इट विल ब्लॉक द एंट्री ऑफ न्यू ब्लड. सो इट इज हॅव्हिंग ड्रॉबॅक फॉर दिस मेथड. अंडरस्टँड. सो sources of recruitment, there are two types of sources of recruitment. One is the internal source and second one is the external source. In case of external source, the sources lie outside the organization. They usually includes young, mostly inexperienced potential employees, trained unemployed and retired experienced person, and from among these external sources the रिक्रुटमेंट प्रोसेस इज डन. आता एक्सटर्नल सोर्सेसमध्ये कोण असतं, जे पर्सन्स ऑर्गनायझेशनच्या बाहेर आहेत, ऑर्गनायझेशनमध्ये काम करत नाही, ज्याच्यामध्ये कोण असतं मग इट इन्क्लूड यंग इनएक्सपिरियन्स एम्प्लॉईज, यंग इनएक्सपिरियन्स एम्प्लॉईज, कधी कधी अनएम्प्लॉईड ज्यांना ट्रेनिंग झालं आहे पण जॉब नाहीत असे, किंवा रिटायर एक्सपिरियन्स पर्सन, असं कुणी पण परत जॉबसाठी अप्लाय करू शकतं आणि त्यांच्यामधून नवीन सिलेक्शन केलं जातं आणि त्या प्रकारच्या सोर्सला रिक्रुटमेंटला म्हणायचं एक्सटर्नल रिक्रुटमेंट प्रोसेस. अंडरस्टँड. द टू टाइप्स ऑफ रिक्रुटमेंट इज देअर. वन इज द इंटरनल रिक्रुटमेंट अँड सेकंड वन इज द एक्सटर्नल रिक्रुटमेंट. देन various methods are adopted for the process of recruitment. The following method generally adopted. One is the direct method. The indirect method, the team is sent to college, university which conduct pharmacy courses, generally degree or diploma courses, and the recruitment is done in the corporation with a placement cell of the college. That time it is called as the डायरेक्ट प्रोसेस ऑफ रिक्रुटमेंट. आता फार्मसिस्टची रिक्रुटमेंट करायची आहे, मग त्यावेळेस काय होतं, ज्या कंपनीला ज्या फर्मला फार्मसिस्टची गरज आहे त्यांची एक टीम एखाद्या फार्मसी कॉलेज रन करणाऱ्या डिग्री और डिप्लोमा कॉलेजला व्हिजिट देतात आणि फ्रॉम देअर द स्टुडंट्स विच आर परस्युइंग द एज्युकेशन इन लास्ट इयर दे आर इंटरव्ह्यूड and their selection is done. That process is called we say it is as a campus interview process, and from this campus interview process the potential students are selected by the firm. This method is called as the direct method of selection. Second method is the indirect selection method. In indirect method selection, an advertisement is generally given in leading daily newspaper, popular magazines and professional journals. The detailed description of the post is given in, and interested candidates are required to submit their application giving their complete biodata in a prescribed form before the last date. The application form usually provided for giving full name, father name, age, address, education, training, personal data such as height, weight, place of birth, nationality, religion, habits, etc. and pass along with past experience, salary demanded and other benefit expected. आता पहिली मेथड पाहिली आपण डायरेक्ट मेथड. ज्या मेथडमध्ये काय होतं, ज्या ऑर्गनायझेशनला लोक स्टाफ घ्यायचा आहे, फार्मसिस्ट घ्यायचे, ते काय करतात, डिप्लोमा डिग्री रनिंग कॉलेजमध्ये व्हिजिट करतात आणि तिथून डायरेक्टली सिलेक्शन करतात. सेकंड मेथडमध्ये काय होतं, इनडायरेक्ट मेथड. याच्यामध्ये एखाद्या लिडिंग न्यूजपेपरमध्ये किंवा एखाद्या पॉप्युलर जर्नल मॅगझिनमध्ये एक ॲडव्हर्टाइजमेंट येते अबाउट द रिक्रुटमेंट आणि द पोस्ट आर गिवन की दिस इंडस्ट्री रिक्वायर अजंता फार्मास्युटिकल फॉर एक्झाम्पल रिक्वायर सेल्स प्रोडक्शन ऑफिसर. त्याच्यामध्ये त्याचं किती क्वांटिटीमध्ये पाहिजे, त्याच्यानंतर किती त्यांना क्वालिफिकेशनची काय आवश्यकता आहे, हे सगळं मेन्शन केलेलं असतं. आणि दॅट ऑल एव्हरीथिंग मेन्शन इन दॅट ॲडव्हर्टाइजमेंट. आणि मग त्याच्याबरोबर एक ॲप्लिकेशन फॉर्म असतो. त्या ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये ज्या कॅन्डिडेटला त्या पोस्टसाठी अप्लाय करायचं असतं त्याच्यामध्ये त्यांनी पूर्ण डिटेल्स, फॉर एक्झाम्पल द डिटेल्स लाईक द फुल नेम, फादर नेम, एज, ॲड्रेस, एज्युकेशन, एव्हरीथिंग हॅव टू मेन्शन इन दॅट ॲप्लिकेशन अलॉंग विथ द प्रोफेशनल इन्फॉर्मेशन लाईक पास्ट एक्सपिरियन्स, salary demanded and other benefit to be expected. Everything should be mentioned on that application, and that application is submitted to the recruitment officer of that organization. And this kind of recruitment process is called as the indirect method of recruitment. The next method is the third party method.
What is mean by third party method? It includes the use of commercial or private employment agency, state agencies, placement offices of the institute, recruiting the firms and management consulting firms. आता ह्याच्यामध्ये काय केलं जातं, याच्यामध्ये अशा एक पर्टिक्युलर एजन्सी असतात. पर्टिक्युलर एजन्सी म्हणजे त्यांचं काम काय असतं, फक्त ज्या कंपनीला फार्मसिस्टची आवश्यकता आहे त्यांना फार्मसिस्ट पोहोचवण्याचं काम, म्हणजे त्यांना फार्मसिस्टला त्या ठिकाणी भरती करण्याचं काम ही थर्ड पार्टी एजन्सी करत असतात. त्यांचं स्वतःचं काही प्रोडक्शन कंपनी फर्म ऑर्गनायझेशन काही नसतं. फक्त ते काय करतात, दे मीट द डिमांड्स ऑफ द व्हेरियस फार्मास्युटिकल फर्म्स. त्यांच्या डिमांड्स ते पूर्ण करत असतात. अँड दे ॲक्ट ॲज अन थर्ड पार्टी और थर्ड पार्टी एजन्सीज. अँड दिस समटाइम्स दे आर कॉल्ड ॲज द consultancy services. Consultancy services are called, also they are called as the consultancy services. So understand, in today's lecture we have seen the two topics, that is the what is meant by recruitment process, the sources of recruitment and the methods of recruitment. It includes direct method, indirect method and third party method. So in tomorrow's or next lecture we will see the process of selection and the remaining portion of the chapter. So my dear students, till then stay at home, stay safe, stay healthy. Thank you.